नाशिकमध्ये दिवसाढवळ्या झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते. असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकमध्ये मखमलाबाद रोड येथील कॅनललगत असलेल्या केतकर या शेतकऱ्याच्या मालकी शेतजमिनीमध्ये वेगवेगळ्या 20 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. हे झाडे तोडण्यासाठी तिडके नावाचा व्यक्तीस कॉन्ट्रॅक्ट दिलेले असल्याचे समजते आहे. हे झाडे तोडण्यासाठी मजूर हे गुजरातवरून आणण्यात आलेले होते. यावेळेस तिडके नावाच्या व्यक्तीस विचारपूस केली असता त्याने हे झाडे कत्तल करून स्मशानभूमीत दिले आहे असे सांगितले. विशेष म्हणजे ही शेतजमीन रस्त्यालगत असून हा रस्ता वाहतुकीसाठी दिवसरात्र चालू असतो आणि अशा परिस्थितीत गेल्या 8 दिवसांपासून झाडांची कत्तल दिवसरात्र चालू होती. परंतु याकडे प्रशासनाचे व सर्वसामान्य जनतेचे कोणाचेही लक्ष नव्हते. परंतु आज या ठिकाणी काही येणाऱ्या जाणाऱ्या काही लोकांचे निदर्शनात आल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली असता 11 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता या ठिकाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा केला असता तब्बल 20 ते 25 झाडांची कत्तल झालेली आहे असे प्राथमिक दर्शनी आढळून आले. तरी या सर्व झाडांची कत्तल कोणी केली व कशासाठी केली याचा पुढील अधिक तपास उद्यान निरीक्षक वसंत धुमसे हे करीत आहेत. संदीप लांबफडेसह प्रतीक्षा वसावे, स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक. तुझे काय बोलतो तू? अरे हा पेटीतून जी वायर गेली तिकडं आपाप गेली, तिकडे लाईट देत होता का रस्त्याला? तिकडं कशी काय गेली? मग ते नाही लाकडं कापायलाच होतं, म्हणजे झाडं त्यांनी जमीन विकलेली ते देत आहे. तुम्ही लाकूड पोहोचवले ना? हा, अमर नाव पाटीलचा नंबर घ्या.